राज ठाकरे यांनी नुकताच मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये. त्याला प्रति मोर्चा किंवा विरोध म्हणून भाजपाने मूक मोर्चा काढला. इनडायरेक्टली जर सांगायला गेलं, निवडणूक आयोगावर जे आरोप आहेत ते आरोप भाजपवरच आहेत. त्यांचं म्हणणं काय, तुम्ही जे निवडून आलात ना ते वोट चोरीनं निवडून आलात. निवडणूक आयोगाच्या संदर्भात ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या तुम्ही निवडणूक आयोगासमोर मांडा, आम्ही त्यांच्या वतीनं आम्ही बोलणार नाहीत, असं कधीच भाजपचे नेते बोलत नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय मतदार याद्यांमध्ये जे त्रुटी आहेत ना सुधारल्या पाहिजे का सुधारल्या पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे असं नाही की ते भाजप विरुद्ध महाविकास आघाडी किंवा मनसे असं जो चाललंय आपल्याला दिसतंय ना, ते मुळात दोघांचं रोष निवडणूक आयोगावरच आहे, पण यांचं थोडं कमी आहे, यांचं थोडं जास्त आहे. 3 पक्ष आणि त्यात आता राज ठाकरे यांचा काहीच ताळमेळ नाहीये. राज ठाकरे तर अजून अधिकृतरित्या आलेले नाहीच आहेत महाविकास आघाडीमध्ये. विविध पक्षाचं जर सरकार म्हणत असेल तर ते एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवतात. उदाहरणार्थ काँग्रेस हे नेहमी RSS आणि सावरकरांवर टीका करत आहे, विरोधक आहेत. तर शिवसेनेने काँग्रेसला सांगितलं की आम्ही जोपर्यंत आहे तुम्ही काँग्रेस आणि याच्यावरती बोलू नये. तसं त्यांनी काँग्रेसने शिवसेनेला सांगितलं की तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घ्यायचं नाही. तीच आता मनसे बाबतीत होतीये का? काँग्रेसचा पारंपरिक मतदार कोण आहे? मुस्लिम, दलित, आदिवासी. आता मनसेला जर सोबत घेतलं तर काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत मुस्लिम आणि दलित वगैरे ते नाराज होतील, ही साहजिकच त्यांना भीती असेल. राज ठाकरे यांनी लोकलनी प्रवास केला. आता जी काही त्यांनी रॅली काढली होती त्यांच्या घराच्या जवळ म्हणजे शिवतीर्थ हे त्यांचं निवासस्थान आहे आणि त्याच्या जवळच मेट्रोचं स्टेशन आहे. आता जे ॲक्वा लाईनची मेट्रो सुरू झाली त्याचं श्रेय सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं. अच्छा, कदाचित त्या मेट्रोने जर राज ठाकरे गेले असते, साहजिकच राज ठाकरेंच्या त्या मुद्द्यांपेक्षा मेट्रोची चर्चा महाराष्ट्रामध्ये जास्त झाली असती. लेटेस्ट घडामोड होती ती म्हणजे बच्चू कडू यांचं आंदोलन. असे आरोप व्हायला लागले की बच्चू कडू सुद्धा मॅनेज झाले वगैरे वगैरे.